तर एकीकडे अल निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि असं असताना जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं दिलासादायक स्थिती निर्माण केली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 89.08% पाणीसाठा हा सध्या शिल्लक आहे। यंदा प्रथमच रविवारी गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणीसाठ्याची नोंद झाली आहे। समाधानकारक पावसामुळे धरणातील जलसाठ्यात सातत्यानं वाढ होतीये। असं असलं तरी मुंबईकरांवरील 10% पाणी कपात अद्याप कायम आहे। महापालिका प्रशासनाकडून धरणामधील उपलब्ध पाणीसाठा, पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज आणि पाण्याचा वापर याचा आढावा घेतला जातोय। सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात 10% पाणी कपात मागे घेण्यासंदर्भात निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, एकीकडे पाणी साठा वाढत चाललेला आहे, मात्र पाणी कपातीचं संकट काही अजूनही कमी झालेलं नाहीये, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की सध्या अल निनोमुळे सरासरी पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता। मात्र जुलै महिन्यामध्ये पावसाची चांगलीच नोंद झाली आहे आणि यामुळे मुंबईवर जे पाणी कपातीचं संकट ओढावलं होतं ते दूर झालंय। त्याचं कारण म्हणजे की आता जवळपास 89.08% पाणीसाठा हा मुंबईच्या 7ही धरणांमध्ये झाला आहे। खरं तर जुलैच्या सुरुवातीला आपण जर पाहिलं तर मग केवळ 4% पाणीसाठा शिल्लक होता, परंतु पाऊस जास्त पडल्यामुळे या 7ही धरणांचा जो पाणीसाठा आहे तो वाढला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना ही एक दिलासादायक बातमी आहे। कारण का पाणी कपातीचं संकट हे मुंबईकरांवर ओढवलं होतं। मुंबई महानगरपालिकेने 15% पाणी कपातीचा निर्णय घेतला होता आणि आता जवळपास आपण जर पाहिलं तर 90% पाणीसाठा हा या धरणांमध्ये झाल्यामुळे पाणी कपातीचं संकट दूर झालं आहे। अजूनही ऑगस्टचा महिना बाकी आहे, सप्टेंबरचा महिना बाकी आहे। पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये देखील बऱ्यापैकी पडेल असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। त्यामुळे अल निनोमुळे जी भीती होती ती भीती आता हळूहळू दूर होते। पाऊस तर पडतच आहे, मात्र पाणी देखील आता मुबलक मुंबईकरांसाठी उपलब्ध होतंय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।